नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर मित्रांनो, आज आपण संगमेश्वर येथे शिंपणं जे आहे तिथे व्हिजिट करणार आहोत। सो मित्रांनो, तिथे जाऊन आपला एक मित्र आपल्याला भेटणार आहे, म्हणजे त्यांचं नाव आहे प्रेम पवार। ते आपल्याला भेटणार आहेत, ते गाईड करणार आहेत आपल्याला पुढे। सो मित्रांनो, संगमेश्वरला तर पोहोचलो आहे आणि संगमेश्वरचं जे शिंपणं आहे ते चालू झालं। सगळ्याला 11 वाजता चालू होतं आणि जवळजवळ आता 12 वाजता आहेत। पण आपल्याला या सगळ्या शिंपण्याचं मार्गदर्शन आणि जे काय शिंपण्यामध्ये काय चालणार आहे ते दाखवणारे आपले प्रेम पवार साहेब आहेत। नमस्कार। काय शिंपण्याची मजा काय आपल्या इकडे संगमेश्वरमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। सो मित्रांनो, बघूया काय मजा असते आणि काय रंग आणि कशी काय या शिंपण्याची पद्धत आहे, हे सगळं आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। प्रेम आपल्या बरोबर असणार आहे, सगळं काही गाईड करणार आहे आपल्याला प्रेम। तर ज्या मातेचा हा उत्सव आहे, हे शिंपणं आहे, त्या जाखामाता मंदिर जवळ पोहोचलो आहे। या कसब्यामध्ये जाखामाता मंदिर 2 आहेत, बरोबर? तर आपण पैसा फंड येथील जाखामाता मंदिराजवळ आलोय, तर तिथे पाहूया काय तयारी आहे आणि शिंपण्याची कसं काय आहे। ग्रामदेवता जाखमाता ही फार प्राचीन काळापासून याचं व्याप्ती वाढलेली आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। जेणेकरून इथं जे वानकरी, शेटे, खातू, पात्रे, संसारे, वारंगे आणि 12 बोलतेदार जे आहेत, कुंभार, त्याच्यानंतर पाटेकर, भोई, हे सगळे इथले वानकरी आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हे सगळं कार्यक्रम करीत असतो। याची व्याप्ती मोठी असून हे नवसाला पावणारी म्हणून ही प्रसिद्ध आहे। जेणेकरून जे आत्ता जे असंख्य लोक येणार आहेत कानाकोपऱ्यातून, ते बोललेले नवस देण्यासाठी आणि भक्तिभावाने इथे येत असतात। आता खेळ आपला पहिला आता इथे कार्यक्रम आपला झालेला आहे, सळदेवीचा हे करून आता ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे। मागं ओट्यावर काम सुरू होणार आहे आणि आता आपला पहिला फेरा आता इथं उठणार आहे आणि तो फेरा आपला बाजारातनं आल्यानंतर साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान इथं आपल्या इथं येईल। उत्सवाचा जो प्रसाद आहे तो रात्री मटण भाकरी दिला जातो। त्यापैकी भाकरी ही पूर्वी प्रत्येक गावातील प्रत्येक घरामध्ये ज्वारी देत असत आणि त्याच्या भाकऱ्या भाजून लोक रात्री प्रसादाच्या वाटपासाठी घेऊन येत असत। पण आता कार्यक्रमाचा व्याप पण वाढलेला आहे आणि लोकांचे पण वेळ कमी पडत असल्यामुळे आम्ही सध्या आता देवळामध्येच त्या भाकऱ्या भाजण्याचा एक व्यवस्था केलेली आहे। सो मित्रांनो, देवीचं तर दर्शन झालं आहे आणि बाहेर आपण संसारी साहेबांशी बोललो आहे। त्यांनी प्रसादाचं जे भाविक येतात महाराष्ट्रातून या ठिकाणी भरपूर भाविक येतात, त्यांच्यासाठी काहीतरी प्रसाद म्हणून एक संध्याकाळी त्यांना मटण भाकरी दिली जाते, बरोबर ना साहेब? हो बरोबर।
आणि मग ती मटण भाकरी आता मोठ्या प्रमाणात भाविक आल्यामुळे त्यांना ती पुरवावी लागते. तर एका मोठ्या पद्धतीने आणि मोठ्या ऑर्गनाइज पद्धतीने ते मटण भाकरी शिजवली जाते आणि संध्याकाळी जे भाविक येतात त्यांना ती पुरवली जाते. सो बघूया जिथे भाकरी बसतात तिथेच आपल्याला संसारी साहेब नेत आहेत, तर तिथे जाऊन आपण पाहूया कशा रीतीने भाकरीची आणि संध्याकाळच्या प्रसादाची तयारी आहे. तो मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी भाजताना महिलांना मी पहिल्यांदाच पाहतोय. एका वेगळ्या पद्धतीने लोकांना प्रसाद उपलब्ध करण्यासाठी या महिला सकाळपासून आहे तिकडे तयारी केली जाते, दिवसभर तयारी करतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी भाजताना मित्रांनो मी देखील पहिल्यांदा पाहिलं. एवढ्या सगळ्या महिला फक्त भाकरी भाजताना तुम्हाला दिसत आहेत. सो आपण त्यांच्याशी बोलूया. अच्छा, कधीपासून भाकऱ्या भाजताय? अच्छा, भरपूर वर्षापासून तुम्ही भाजताय. कसं वाटतं भाकऱ्या भाजताना? दरवर्षी येऊन भाकऱ्या भाजाव्या लागतात, कसं वाटतं तुम्हाला? देवीची एक सेवा होते असं तुम्हाला वाटतं का? आशीर्वाद मिळतो? आशीर्वाद आतापर्यंत दिला नाही. अच्छा, किती वर्षापासून भाकऱ्या भाजायला येता तुम्ही इकडे? भरपूर वर्ष झाली भाकऱ्या भाजायला, लग्न झाल्यापासून. मग काय भाकऱ्या भाजता? सकाळी किती वाजता आलात तुम्ही? 8:30ला. आणि या भाकऱ्या किती वाजेपर्यंत भाजत असता तुम्ही? म्हणजे भाकऱ्या भाजणं चालूच असतं तुमचं? भाकऱ्या भाजताना काही त्रास होतो काय? का मजा येते? एक देवीचा उत्सव म्हणून मजा वाटते. अच्छा, किती वर्षापासून येता तुम्ही भाकऱ्या भाजायला? 83 सालापासून. काय वाटतं तुम्हाला भाकऱ्या भाजताना? देवीच्या भाकऱ्या भाजताना मजा वाटते. असं असतं. सो मित्रांनो, पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या तरी महाजत्रेचा प्रसाद करताना भाकऱ्या भाजताना महिलांना पाहिलं. इकडे काकी होती, मावशी होती, आत्या होती, प्रत्येक वयोगटातील स्त्रिया इकडे भाकऱ्या भाजतात पंचवरती जातात. सो मित्रांनो, महाप्रसादाची तयारी कशा रीतीने केली जाते हे सगळं आपण पाहिलं आहे. आता मित्रांनो, हा फेरा नक्की काय आहे, रंगाची उधळण कशा प्रकारे केली जाते ते आपण पाहायला जाणार आहोत. मित्रांनो, खूप भीती वाटते. आपला कॅमेरा छोटा आहे मित्रांनो, कॅमेऱ्यावरती कलर लागल्यावरती काहीच व्हिडिओ शूट करता नाही येणार. तर असं सेफ असं एक सुरक्षेच्या ठिकाणी जाऊन मी शूट करण्याचा प्रयत्न करतोय. सो मित्रांनो, फेरा ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी आपण निघालोय. पण पाठीमागे जाता जाता या मंदिराच्या आवारात मला हे कुंडासारखं दिसतं. प्रेम, हे नक्की काय आहे? कलरचं पाणी असतं, याच्यात मुलं वगैरे आंघोळ वगैरे करतात. अच्छा, म्हणजे एक छोटा स्विमिंग पूल, मुलांना आनंद. बघा मित्रांनो, आता भरला असतं तर मीच कलर लावून आलो असतो आणि मीच उडी मारली असते, कारण उन्हाचा तडाखा एवढा लागतो ना मित्रांनो. एवढ्या गरमीमध्ये बॅग घेऊन जाणं आणि हे सगळं घाम काढणं इझी नाही आहे ब्लॉग करणं यार. पण आपल्या कोकणातली संस्कृती जपायची आणि लोकांना दाखवायची आहे, म्हणून हा घामच काय. भरपूर परीक्षा पास करून जाईन मित्रांनो तुमच्यासाठी, पण चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवेन.
मधून कलर हा स्प्रे केला जातो. हा कलर जर लागला अंगाला लागला तर जवळजवळ 3 ते 4 आठवडे हा रंग जात नाहीये. हा स्पेशल संगमेश्वरी रंग आहे. खरंच मला देखील जावंसं वाटतंय, पण माझा हा कॅमेरा असल्यामुळे मी इथूनच शूट करण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्ही पाहू शकत असाल. मित्रांनो, पहिला फेरा तर झालाय, दुसरा फेरा बाकी आहे. आणि खरंच इकडे मी मागाशी येता येता सगळ्यांच्या घरी जो सुगंध सुटलेला वडे मटणाचा, त्याने अजून तोंडाला एकदम पाणी सुटलंय. आणि खरंच आम्ही प्रेमच्या ओळखीचे परिचयाचे आमचे संदीप नारकर साहेब आहेत, त्यांच्या घरी आलोय आणि त्यांच्या बाल्कनीतून हे सगळं शूटिंग करतोय. खरंच त्यांनी आम्हाला ही मदत केली, त्यांनी आम्हाला जी हेल्प केली शूटिंग करण्यासाठी. खरंच, कारण हा कॅमेरा तुमच्या समोर जो दिसतो अजून सेफ आहे, नाहीतर मी जर खाली उतरलो असतो नक्की हा कलरमध्ये कॅमेरा पूर्ण रंगून गेला असता. पण खरंच त्यांचे आभार मानावे तेवढेच कमी आहेत. आणि त्यांनी आम्हाला जेवणासाठी देखील विचारलं आणि त्यांनी आम्हाला जेवण देखील वाढले. तुम्ही पाहू शकत असाल, मटण वडे त्यांनी वाढलाय. खरंच त्यांनी हा जो पाहुणचार केलाय, तर त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार, हे आमचे आहेत संदीप नारकर साहेब. आम्हाला सांगा, हे शिंपणा जो उत्सव साजरा केला जातो तर प्रत्येकाच्या घरी वडे मटण असतं, ते सगळ्यांच्याच घरी असतं का? सगळ्यांच्याच घरी असतं. आणि प्रत्येकाचं असं कोणी पण आला तर पाहुणा पाहिजे असं काय नाही, ओळखीचा माणूस कसं आहे, कोणाकडे घरी गेला तरी आज वडे मटणाचं जेवण तुम्हाला मिळणारच. बघा मित्रांनो, संगमेश्वरी स्टाईल मध्ये त्यांनी सांगितलंय कोणाच्याही घरी या, पण वडे मटण असणारच. मित्रांनो, कधी आलात तर नक्की या शिंपणे उत्सवात या, कोणाच्याही घरी जा, तुम्हाला वडे मटण मिळणारच. सो मित्रांनो, वडे मटण पाहून तोंडाला पाणी सुटलंय. तिकडे प्रेम बसलाय, प्रेम अर्धा कलर मध्ये रंगून गेलाय आणि मी वडे खायला चालू करतोय. माझं नाव नवनीता संदीप नारकर, मी नावडी ग्रामपंचायती सरपंच आहे. आमच्या इथे शिंपणा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तो गणपती देवळापासून ते बाजारपेठेत पूर्ण रंगाचं उधळण असते आणि महाराष्ट्रातून पूर्ण खूप लोक येतात आणि अतिशय शांतपणे हा कार्यक्रम होत असतो. मी या गावची सरपंच म्हणून विनंती करते की जसे यावर्षी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकांनी गर्दी केलेली आहे, त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी पण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी येऊन आमच्या इथे कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि मटण भाकरीचा प्रसाद घेऊन आशीर्वाद घ्यावा, ही नम्र विनंती.
सो मित्रांनो, अशा प्रकारे संगमेश्वरचं रंगीत शिंपणं झालंय. सो पाहू शकत असाल आपल्याला ज्या मित्राने गाईड केलं तो सुरुवातीला कसा होता आणि आता रंगून आल्यानंतर कसं आहे. सो मित्रांनो, अशा रीतीने हे संगमेश्वरचा शिंपणा उत्सव साजरा करतात. रात्री मटण भाकरी आहे, पण तिथे मी पोहोचू शकणार नाही आहे. तरी पण आपल्या इकडे बरेच मित्र आहेत, पाहू शकत असाल सगळे एकदम कलर होऊन आले. धन्यवाद. सो पाहिलीत ना आमच्या संगमेश्वरची एनर्जी. मित्रांनो, अशा प्रकारे हे संगमेश्वरचं शिंपण होतं. रात्री मटण भाकरीचा प्रसाद असतो, पण तो आपल्याला येता येणार नाही आहे, कारण रात्र झाल्यानंतर मी तुरळला राहतो. तुरळवरून जवळजवळ 1 तास लागतो यायला, आणि एवढ्या रात्री माझं येणं होणार नाही आहे. तरी पण मित्रांनो समजून घ्या, रात्रीचं काही मी शूट नाही करत आहे. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. मित्रांनो, आम्हाला लाईक द्या. मित्रांनो परत एकदा 1 2 3. धन्यवाद. कशावर दाखवणार आहे?